ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। 20 वर्षापूर्वी दुरावलेल्या प्रतिमेला पाहून आता रविराजांना आनंदाचा धक्का तर बसतोच, परंतु त्याचबरोबर प्रतिमेची वाचा गेलेली असते आणि तिची आता जी काही कहाणी असते ती आता कुसुमच्या तोंडून ऐकून रविराज आणि सुभेदार परिवाराला धक्का बसणार असतो। तर रविराज आणि प्रतिमेची भेट कशी होणार आणि कुसुमताई प्रतिमेबद्दलचं सत्य आता रविराजांना कसं सांगणार हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर सायलीला प्रतिमेने स्वतःचं रक्त दिलेलं असतं आणि सायली कधी एकदा शुद्धीवर येते याची सर्वच जण वाट पाहत असतात। तर इकडे चैतन्यने अर्जुनला सायलीला ब्लड भेटल्याचं सांगितलेलं असतं आणि त्याचवेळी अर्जुन अश्विनला विचारतो की त्या लेडी कुठे आहेत ज्यांनी आपल्या सायलीला रक्त देऊन तिचा जीव वाचवलेला आहे। त्याचवेळी कल्पना म्हणते, हो अरे अश्विन, खरं त्या लेडी कुठे आहेत, कारण त्यांच्याचमुळे आपली सायली आता मरणाच्या दारातून परत आली आहे। त्यांना खरंच भेटायला पाहिजे, त्यांचे आपल्यावर खूप उपकार झाले आहेत असं कल्पना म्हणताच अश्विन सांगतो की त्या ओपीडी मध्येच आहेत, नर्स तुमच्या आणि त्यांची भेट घालून देईल। अश्विन कल्पनाला सांगतो की मला काहीतरी काम आहे, नर्स तुम्हाला घेऊन जाईल। त्याचवेळी नर्स कल्पनाला सांगते की ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमची आणि त्या बाईंची भेट घालून देते। असं म्हणत कल्पना, प्रताप, रविराज सर्वच जण तिकडे प्रतिमेची भेट घेण्यासाठी निघालेले असतात। तर इकडे प्रतिमा एकटीच बसलेली असते आणि खूप वेळ झाला कुसुमताई अजून आलेलीच नसते। कुसुमताईला प्रतिमेला सांगायचं असतं की त्या आता ठीक आहेत आणि त्याचबरोबर सायलीची विचारपूस सुद्धा प्रतिमेला कुसुमताईशी करायची असते। त्यासाठी प्रतिमा कुसुमताईची वाट पाहत असते। प्रतिमेने खूप वेळ कुसुमताईची वाट पाहिलेली असते, परंतु कुसुमताई येत नसल्यामुळे प्रतिमा आता कुसुमताईची भेट घेण्यासाठी स्वतःच बाहेर पडते। तर इकडून नर्ससोबत कल्पना, प्रताप, रविराज, कुसुमताई हे सर्वच जण प्रतिमेची भेट घेण्यासाठी निघालेले असतात। अगदी दोघांची समोरासमोर भेट होणारच असते। त्याचवेळी रविराजांना प्रतिमेच्या येण्याची चाहूल लागलेली असते। प्रतिमेला रविराजला काहीतरी संकेत भेटत असतात आणि त्यासाठी रविराज आजूबाजूला सुद्धा पाहत राहतात आणि ते नर्ससोबत चालत असतात। प्रतिमेने कुसुमताईची भेट घेण्याआधी नर्सची परवानगी घेऊन आणि डॉक्टरांची परवानगी घेऊन ती सायलीला पाहण्यासाठी तर गेलेली असते। प्रतिमेने सायलीला रक्त देऊन तिचा जीव वाचवलेला असतो, त्यामुळे डॉक्टर सुद्धा प्रतिमेला सायलीची भेट घेण्यासाठी परवानगी देतात। ज्यावेळी प्रतिमा सायलीकडे गेलेली असते त्याचवेळी सायलीची अवस्था पाहून प्रतिमेला जरासं वाईट वाटतं। प्रतिमा मनातल्या मनात म्हणते की एक अनामिक ओढ या मुलीकडे मला का घेऊन आली असेल, हिचं आणि माझं नातं तर कसलंही नाही, परंतु हिच्याकडे येण्याची एवढी ओढ मला का लागली, हिला पाहण्याची ओढ मला का निर्माण झाली असेल, असा प्रश्न स्वतःच्या मनामध्येच ठेवत प्रतिमा प्रेमाने मायेने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिथून परत एकदा ओपीडीमध्ये येऊन बसलेली असते। परंतु त्याचवेळी नियतीने खूप मोठा चमत्कार केलेला असतो। ज्यावेळी प्रतिमेने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवलेला असतो त्याचवेळी तिकडे सायलीला हळूहळू शुद्ध यायला सुरुवात झालेली असते आणि नेमका अश्विन आता सायलीकडे गेलेला असतो। त्याचवेळी सायलीला हळूहळू शुद्ध येते हे पाहून अश्विन मोठ्याने डॉक्टरांना हाका मारायला लागलेला असतो। तर इकडे अश्विनची हाक ऐकताच सर्वच घाबरतात, काय झालं असेल म्हणून पाहतात। तर अश्विन मोठ्यानेच सर्वांना सांगायला लागलेला असतो, मॉम, अगं सायली वहिनी शुद्धीवर येते। ही आनंदाची बातमी ऐकून सर्वच जण परत मागे फिरतात। अश्विन सोबत सर्वच जण बोलत असतात। इतक्यातच प्रतिमा त्यांच्या बाजूने निघून गेलेली असते। प्रतिमा सुद्धा खूपच खुश असते, कारण तिच्यामुळे कोणाला तरी जीवनदान भेटलेलं असतं। सायली शुद्धीवर आली या बातमीनेच अर्जुन आनंदाने वेडापिसा झालेला असतो आणि त्याचवेळी अर्जुन डॉक्टरांना म्हणायला लागतो की डॉक्टर, मी सायलीला भेटू शकतो का? त्याचवेळी डॉक्टर म्हणतात, नाही, तुम्ही लगेचच इतक्यात त्यांची भेट नाही घेऊ शकत, त्यांना थोडासा विकनेस आहे आणि ज्यावेळी आम्ही परवानगी देऊ त्याचवेळी तुम्ही आतमध्ये भेटण्यासाठी जा। परंतु अर्जुनला कधी एकदा मी सायलीला पाहतोय, कधी एकदा सायलीला बोलतोय असं झालेलं असतं। अर्जुन पाहतो की कल्पना, प्रताप सर्वजण डॉक्टरांशी बोलत असतात आणि याच संधीचा अर्जुन फायदा घेतो आणि गुपचूप कोणाला काहीही न सांगता अर्जुन गुपचूप सायलीकडे जातो। तर इकडे सायलीला हळूहळू शुद्ध यायला लागलेली असते। अर्जुन पडद्याच्या आडून सायलीला पाहत असतो। अर्जुनच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले असतात। आता सायलीकडे अर्जुनला आलेलं प्रियाने पाहिलेलं असतं आणि त्याचमुळे प्रियाचा चळफळाट सुरू होतो। त्याचवेळी कुसुमताईच्या अचानक लक्षात येतं की कुसुमताईसोबत जी बाई आलेली होती त्यांच्याकडे तर
कुसुमताईने काही लक्ष दिलेलं नसतं आणि कुसुमताई मनात विचार करायला लागलेले असते की त्या बाईंच्या हाताला पट्टी बांधलेली असेल का, त्यांना आता बरं तर वाटत असेल ना, या सर्व गडबडीमध्ये मी तर त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं, असं म्हणत कुसुमताई परत एकदा प्रतिमेकडे यायला निघतात. तर तिकडे अर्जुन डोळे पुसतच सायलीकडे आलेला असतो आणि सायलीला पाहून अर्जुन खूपच खुश होतो. अर्जुनच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले असतात आणि भरल्या डोळ्यांनीच अर्जुन सायली दोघेही एकमेकांना पाहत असतात. जणू काही त्या दोघांनाही एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि जणू काही ते दोघेही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुलीत देत असतात. अशा नजरेने दोघेही एकमेकांकडे एकटक पाहायला लागतात. त्याचवेळी अर्जुन पटकन सायलीजवळ येतो आणि सायलीचा हात हातामध्ये घेत सायलीला म्हणायला लागतो की तुम्ही तर इथे बेशुद्ध होतात, परंतु बाहेर आमच्या सर्वांची बेचैनी तुमच्या लक्षात आली नसेल, तुम्हाला आमची बेचैनी कळली नसेल ना. त्याचवेळी सायली म्हणते, सर काय झालं, का रडताय तुम्ही एवढं. त्याचवेळी अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देत असतो. अर्जुन स्वतःच्या मनातील भावना सायली पुढे व्यक्त करायला लागतो. अर्जुन म्हणतो, इकडे तर तुमचा श्वास थांबला असता ना, तर तिकडे माझा सुद्धा श्वास थांबला असता. तुमच्याशिवाय मी कसा जगलो असतो. जर तुम्हाला काही झालं असतं तर मी काय करायचं होतं, मी तुमच्याशिवाय कसं जगायचं होतं, असे खूप सारे प्रश्न अर्जुन सायलीला विचारत असतो. त्याचवेळी सायली अवाक होते आणि आश्चर्यानेच अर्जुनकडे पाहायला लागते, कारण अर्जुन जे काही प्रेमाने बोलत असतो ते सायलीसाठी सर्व काही नवीनच असतं. सायली मनामध्ये विचार करायला लागते की प्रत्येक वेळी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल बोलणारे अर्जुन सर यावेळेस विचित्रच काहीतरी बोलत आहेत. सायली एकटक अर्जुनकडे पाहत राहते आणि अर्जुन जे काही बोलत असतो ते शांतपणे ऐकायला लागलेले असते. अर्जुन सतत म्हणायला लागलेला असतो की जर तुम्हाला काही झालं असतं तर मी जगूच शकलो नसतो. जिथे तुमचा श्वास थांबला असता तिथेच मी सुद्धा गेलो असतो, माझा सुद्धा श्वास तिथेच थांबला असता. त्याचवेळी सायली म्हणते, सर तुम्ही डोळे पुसा, तुम्ही का रडताय. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग रडू नको तर काय करू, मला ना ही तुमची अवस्था पाहावत नाही, मला ना तुमची ही अवस्था बघून खूपच वाईट वाटते. मला ना अशी सायली अजिबातच नको आहे. मला अशी सायली हवी आहे की जी सर्वांची काळजी घेते, जी माझ्या कुटुंबासाठी माझ्यासोबत भांडते, जी सायली माझ्या प्रत्येक गोष्ट वेळेवरती पूर्ण करते, माझ्या हातात रुमाल आणून देते, पॉकेट आणून देते आणि प्रत्येक वेळेस मधुभाऊंचे केसमध्ये काय झालं हे विचारत माझं डोकं खाते ना, ती सायली मला परत हवी आहे. आणि माझी सायली फायटर आहे, ती अशी बेडवरती पडून राहणारी नाही, असं म्हणत अर्जुन खूप साऱ्या मनातल्या भावना सायली पुढे व्यक्त करायला लागलेला असतो. आणि आता तुम्ही लवकर लवकर बरं व्हायचं आहे, माझी सायली फायटर आहे, असं शांतपणे बेडवर पडून राहायचं नाही. तुम्हाला लवकरात लवकर बरं होऊन आपल्या घरी यायचं आहे. मी जितकी तुमची वाट पाहतोय तितकेच आतुरतेने घरातील सर्वच जण तुमची वाट पाहत आहेत. अर्जुनचे ते प्रेमाने बोलणे ऐकून सायली आश्चर्यानेच अर्जुनकडे पाहत असते आणि सायलीसाठी हा आनंदाचा धक्का असतो. कुसुमताई ज्यावेळी त्या नर्सकडे गेलेली असते त्याचवेळी नर्सने सर्व काही हकीकत कुसुमताईला सांगितलेली असते आणि कुसुमताई त्यावेळी भरल्या डोळ्यांनीच कल्पनाकडे येते. च्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून कल्पना कुसुमताईला काय झालं असल्याचं विचारते. तर इकडे कल्पना विचार करत असते, मग जी काही आनंदाची बातमी मिळालेली असते म्हणजे सायली शुद्धीवर आलेली असते, ही आनंदाची बातमी पूर्णाईला कल्पना फोन करून सांगते. त्याचवेळी पूर्णाई सुद्धा खूपच खुश होते आणि देवयाई पुढे जाऊन सायलीसाठी प्रार्थना करत तिचे आभार मानायला लागलेले असते. तर कुसुमताई कल्पनाकडे आलेली असते आणि कल्पनाला सांगायला लागते की ज्या बाईंची माझ्या रिक्षासमोर धडक झाली होती त्यांना मी पट्टी बांधण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते आणि त्याचवेळी मला नर्सच्या तोंडून आत्ताच समजलं की त्यांनीच आपल्या सायलीला रक्त देऊन सायलीला वाचवलेलं आहे. त्याचवेळी कल्पनासुद्धा खूपच खुश होते आणि देवयाईकडे प्रार्थना करत म्हणायला लागते की खरंच देवयाईनेच खूप मोठा चमत्कार केला. बघा ना कुसुमताई, म्हणजे तुमच्या त्या बाईंची भेट घडवून आणली आणि तुमच्यामार्फतच म्हणजे तुमच्यासोबतच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या आणि त्यांनीच सायलीला रक्त देऊन जीव वाचवला. हा खरंच किती मोठा चमत्कार आहे, ही खरंच देवयाईचीच लीला आहे, असं म्हणत कल्पना देवयाईला हात जोडते.
तर कल्पना म्हणते ठीक आहे, चला ना आपण जाऊन त्या बाईंना भेटूया. परंतु त्याचवेळी कुसुमताई सांगते की आता आपण नाही भेटू शकत, कारण ते हॉस्पिटलमधून निघून गेले आहेत. त्याचवेळी कल्पनाला खूपच वाईट वाटतं. ज्यांनी सायलीला स्वतःचं रक्त दिलं, कोणतंही नातं नसताना ज्यांनी मदत केली, त्यांचे साधे आभारसुद्धा मानता आले नाहीत, यामुळे कल्पनाला खूपच वाईट वाटत असतं. तर आता रविराज आणि प्रतिमेची भेट कशी होणार आणि त्याचबरोबर अर्जुनने स्वतःच्या प्रेमाची कबुली देताच अर्जुनच्या प्रेमाची जाणीव सायलीला कशी होणार, हे तर आपण येणाऱ्या भागामध्येच पाहणार आहोत.